मागे टाकलेलं आहे। हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते म्हणजे खूप चांगली झाडाझडती खूप घेतात, जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते, पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं। त्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतंय, म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवतंय, तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्याबाबत सुद्धा जो काय निकाल आहे, कारण निकाल तर लागला पाहिजे, काय असेल तो असेल, सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाल हा लागलाच पाहिजे। आणि सुप्रीम कोर्टाने जर का याची दखल घेतली असेल आयाराम गयारामची, तर त्या आता आयाराम गयारामची मंदिरं बांधली जात आहेत सत्तापदं देऊन, ही मंदिरं तोडली पाहिजे। महिनाभरानंतर अटक होते, तर कबुली दिली आहे की मीच फोन केला होता इंद्रजित सावंत यांना, एक महिनाभर लागतो, कृष्णा आंधळे अजून त्याच्याकडनं एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील। वाटतं तुम्हाला की सोडतील, बघा तुम्ही। अजूनही आता मला माहिती नाही, कारण काही बातम्या आपण विसरून जातो। आता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला तर पटकन तुम्ही सांगा, कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होता, कोणत्या गावात हो? नक्की नक्की ना आहे ना? म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळात पडला ना की खरंच बदलापूर का? आता तुम्ही काय म्हणालात, आपटेंची शाळा, आपटे कुठे आहेत? आपटे कुठे आहेत? म्हणजे तेव्हा जे काय काहून उठलं होतं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का?